नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारीला लागले असून आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 2 महिने शिल्लक असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून आपल्या पक्षाला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्यापही विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. परंतु मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी वर्सोव्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चर्चेत आले होते. मुंबईतील वर्सोवा येथील झुलेलाल मंदिरात पूजा करत त्यांनी प्रचाराची सुरुवात केली. आपल्या उमेदवारीबाबत घोषणा करताना संजय पांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की आता वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात करत आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू, असं संजय पांडे पोस्टच्या माध्यमातून म्हणाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी वर्सोव्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. परंतु फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. पाहूयात हे प्रकरण नेमकं काय होतं. संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास 8 वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती CBIला मिळाली होती. संजय पांडे यांच्या आयसेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप CBI आणि EDनं केला होता. याच प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटकही करण्यात आली. त्याचबरोबर संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते तेव्हा त्यांनी परमवीर सिंग यांना अनिल देशमुख यांच्या विरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. वर्सोव्यातून संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोण उमेदवार असतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.